आगामी नगर निगम चुनावों के लिए वार्डों का आरक्षण आज शहर के कालिदास कला मंदिर में आयोजित किया गया। इस आरक्षण निर्धारण कार्यक्रम में नासिक नगर निगम आयुक्त और प्रशासक मनीषा खत्री, उपायुक्त लक्ष्मीकांत सातलकर उपस्थित थे। बता दें कि इस दौरान छोटे बच्चों के द्वारा पारदर्शी ड्रम से लॉटरी निकालकर आरक्षण का निर्धारण किया गया। नगर निगम में कुल 122 पार्षद हैं और ये सदस्य 31 वार्डों से चुने जाते हैं। आज हुई आरक्षण निर्धारण में 121 में से 18 सीटें अनुसूचित जाति के लिए आरक्षित की गई है, जिनमें से 9 महिलाओं के लिए है। अनुसूचित जनजाति के लिए 9 सीटें आरक्षित की गई है, जिनमें से 5 महिलाओं के लिए है। पिछड़े वर्ग के नागरिकों के लिए 32 सीटें आरक्षित की गई है, जिनमें से 16 महिलाओं के लिए है, जबकि सामान्य वर्ग के लिए 63 सीटें आरक्षित हैं, जिनमें से 31 महिलाओं के लिए निर्धारित की गई। इसी के चलते इस वर्ष 122 में से 61 महिलाओं को नगर निगम में निर्वाचित होने का अवसर मिलेगा। नासिक से नॉर्थ महाराष्ट्र ब्यूरो चीफ भगवान पगारे की रिपोर्ट। नगरपालिकेची होणारी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पुढे येत आहे, तर त्यासाठी आरक्षण सोडवण्याचा कार्यक्रम आज इथे आम्ही घेतला। त्या पूर्ण प्रक्रिया पारदर्शकता घेऊन आपण ठेवून पार पाडली आहे आणि सर्वांची याबाबत म्हणजे त्यांनी सर्वांनी खूप समाधान व्यक्त केलं आहे की ट्रान्सपेरन्सी आणि खूप फास्ट आपण हा प्रोसेस पूर्ण केलेला आहे। त्यासाठी मी मीडियाचा पण धन्यवाद करते की त्यांनी पण सहभाग केला आणि सर्वांनी खूप चांगला ह्याला हे म्हणजे पूर्ण प्रक्रियेला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांनी समाधान पण व्यक्त केलं याबाबत। तुला सिंहासनाबाबत सांगते आपल्या कामाबाबत एक जस्ट सगळ्यांना एक गुड न्यूज आम्हाला द्यायची होती। आमचे रोडचे टेंडर आम्ही उघडले। मागचे काही 1-2 महिने खूप त्याच्यावर आम्ही मेहनत केली। कॉम्पिटिशन कसं वाढवेल आणि चांगली क्वालिटीचे काम कसे व्हावे, चांगले क्वालिटीचे कॉन्ट्रॅक्टर्स कसे यावे, त्यासाठी खूप आम्ही प्रयत्न केले होते। त्याचा आज आम्हाला परिणाम पण मिळाला। आमचे सगळे टेंडरचे जे आहेत पहिल्यांदा मला वाटते काही मागचे काही वर्षात नाशिक मनपाचे किंवा नाशिक शहरात डी एजन्सीचे 15 ते 20% बिलो गेले आहे टेंडर। त्याच्यात आपले स्थानिक जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना पण मिळालेला, ते पण कॉम्पिटिशनमध्ये होते, त्यांनी पण खूप चांगला प्रतिसाद द्यायला दिला आणि बाहेरचे जे आपले महाराष्ट्राचे पण अजून आणि बाहेरचे पण होते कॉन्ट्रॅक्टर्स, त्याच्यात पण काही 1-2 लोकांना ते आता म्हणजे ते L1 आता ठरले आहे। तर सगळ्यांना समान संधी आपण दिली आणि सगळ्यांनी खूप उत्सुकतेने ह्याच्यात पार्टिसिपेट केला, कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केला आणि खूप मोठी चांगली कंपनी झाली आहे। तर ते आता शहराचा नक्कीच चांगला विकास होईल, चांगले क्वालिटीचे दर्जेदार काम आम्ही करणार। रोड्स वगैरेचे पण जे काम असणार ते पुढे 15-20 वर्ष टिकेल अशा प्रकारचे आम्ही काम करणार। हीच आता एक आपली ही संकल्पना होती आणि आता शासनाकडून पण खूप आपल्याला मदत मिळत आहे। त्याची निधी वगैरेची आमची मागणी होती ती पण मिळत आहे। तर आता कुठल्याही प्रकारचा काहीही विषय असा म्हणजे कुठेही प्रलंबित नाही किंवा डिले पण काही होत नाही, सगळे काम मार्गी लागले आहेत। शेवटचा आमचा फक्त एक रोडचाच राहिला होता, त्याच्या आधी WTPचा पण आमचा 6% बिलो गेला, ते पण खूप चांगल्या कॉम्पिटिशनमध्ये L&T सारखी कंपनीने अप्लाय केला होता, तिथे पण आम्हाला 4 ते 5 बिडर्स आले होते। आता तसाच अमृतमध्ये आम्ही जे सिवरेज नेटवर्कचा टेंडर केला आहे त्याच्यात पण आम्हाला 7 ते 8 बिडर्स आलेले आहेत। म्हणजे प्रत्येक ठिकाणी खूप चांगले मोठे कंपनीज पार्टिसिपेट करतात आणि सर्वांच्यासाठी हे महत्त्वाचे असे काम आहेत की कुंभशी निगडीत आहे आणि शहराचा याच्यात खूप फायदा होणार। तर ते एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी पण म्हणजे कॉन्ट्रॅक्टर्सचे असं पण आहे की त्यांनी कुंभमध्ये त्यांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करावे। मग मी त्यांना पण हे केस आता विनंती करणार की म्हणजे आणि सांगणार पण की चांगले दर्जाचे आपण काम सिंहस्थात करू। साधारण किती किलोमीटरचे मॅडम रस्ते आहेत? किलोमीटरच्या अंतर्गत रस्ते असणार। आता 900 कोटीचे रस्त्यांचं हे काम आम्ही केलं होतं। तर तुम्ही बघा 900 ते 1000 कोटीमध्ये जर ॲव्हरेज आम्ही पकडला तर दिसते की 16% ओव्हरऑल वाचेल, म्हणजे 150 कोटीपर्यंत, 150 ते 160 कोटीपर्यंत 1000 कोटीपैकी आमची जे आहे ते अमाऊंटमध्ये आम्ही सेविंग रोड्समध्ये करणार। 150 कोटी टू बी ऑन सेफर साईड आम्ही सांगू शकतो। तसेच जसा हे WTPचा होता त्याचा 6% म्हणजे 397 कोटीचा तो होता, त्याचा 6% जर केला तर ते पण 20-25 कोटीपर्यंत तिथे पण अमाऊंट आमची वाचली आहे।
ऑप्टिकल फायबरमध्ये पण 30-40 कोटी अमाऊंट वाचली आहे. 5-6 कोटी आपल्या CCTVमध्ये पण वाचली आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक कामात आमचे चांगली सेविंग होत आहे आणि बेस्ट कॉन्ट्रॅक्टर्स येत आहे. म्हणजे जे तुम्ही जर त्यांचे नाव पाहिले तर त्या क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज होणार नाही अशा प्रकारे आम्ही ते दक्षता घेतली. वाचलेल्या अमाऊंटवर काही प्रोजेक्ट आता ते नाशिक मनपासाठी आमचा हेच आहे की जे वाचलेले अमाऊंट आहे ते नाशिकरासाठी आम्ही वापरणार. त्यांच्यासाठी जे त्यांचे खड्ड्यांच्या रोडचा विषय आहेत आमचे. आता मनपाचा एवढा मोठा बजेट नाही की आम्ही 1000 कोटीचे रोड स्वतःतून घेऊ शकतो. पण आमचे 100-200 कोटीचे मॅक्सिमम 100 कोटीचे असतात. या वर्षी तर 60-70 कोटीचंच बजेटेड वर्क्स आहे. तर पुढच्या वर्षी ते बजेटमध्ये आम्हाला आता बॉडी पण येणार. त्यांना पण म्हणजे ते आता खूप लोकप्रतिनिधी आहे त्यांची पण हे असते की त्यांच्या लोकांपर्यंत सर्व्हिसेस मूलभूत सुविधा पोहोचली पाहिजे. तर हे जे सेविंग आहे ते सगळे त्यांना पण म्हणजे प्लॅनिंग करायला आम्हाला मनपाला प्लॅनिंग करायला उपयोगात होईल. त्याच्यात आम्ही अजून रोडचे जे मोठे कामं आहेत ते घेऊन करू. 59 रस्त्यांची कामं आहेत ना, त्यापैकी 18 कामं आपण पहिल्या टप्प्यात 18 उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची कामं आपण केली. त्यांचे पण ते प्रमासाठी आम्ही टाकले आहेत. ते लवकरात लवकर ते पण सुरू आम्ही करू. अशी परिस्थिती